जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या यूट्यूबवरती जे आहे एकच क्वेश्चन विचारला जातोय की आम्हाला व्ह्यूज काय येत नाहीत, व्ह्यूज डाऊन झालेत का, आमचा चॅनल जो आहे ते डेड झालेला आहे का, आणि आम्हाला व्ह्यूज कशामुळे येत नाहीत, काय कारण असेल किंवा आमच्या व्हिडिओमध्ये काही चुका होत आहेत का, आम्ही रेग्युलर व्हिडिओज टाकून पण व्ह्यूज का डाऊन झालेले आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला देखील हाच प्रॉब्लेम येत असेल की तुमचे देखील व्ह्यूज मागील एक महिन्याभरापासून जर डाऊन झाले असतील तर तुमच्या चॅनलवरती काय प्रॉब्लेम झालेला आहे का, किंवा जर काय प्रॉब्लेम झाला नसेल किंवा झाला असेल तर त्याचं सोल्युशन काय आहे, तुम्ही कशा प्रकारचे व्हिडिओ बनवले पाहिजेत, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला भेटणार आहे। व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो बघा, आता जर यूट्यूबवरती तुम्ही बघितलं तर मागील एक महिन्याभरापासून बऱ्याच क्रिएटरचे व्ह्यूज डाऊन झालेले आहेत, जसं की माझेही व्ह्यूज डाऊन झालेले आहेत, म्हणजे प्रत्येकाचेच व्ह्यूज जे आहेत ते डाऊन झालेले आहेत। एखादाच नवीन जो क्रिएटर आहे ज्याला सर्चमधून वगैरे व्ह्यूज येत आहेत किंवा एव्हरग्रीन कॉन्टेंट जो बनवत आहे त्यालाच फक्त थोडेफार चांगले व्ह्यूज येत आहेत। मी थोडेफार म्हणतोय कारण त्याला देखील चांगल्या प्रमाणात असे व्ह्यूज येत नाहीत, आणि लॉंग फॉर्म कॉन्टेंटमध्ये तर अजिबात व्ह्यूज चांगले येत नाहीत। भले शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला चांगले व्ह्यूज येत असतील कारण ते शॉर्ट फीडमधून बघितले जातात व्हिडिओ, पण मित्रांनो लॉंग फॉर्म व्हिडिओला तुम्हाला अजिबात चांगले व्ह्यूज येत नाहीत। जितके पण तुमचे मागील 1-2 महिन्यामध्ये व्ह्यूज येत होते त्याच्यापेक्षा व्ह्यूज निश्चितच डाऊन झालेत सर्वांचे। तर मित्रांनो, त्याची मेजर जे आहे ते 3 मुख्य कारण आपण म्हणू शकतो, पण त्यामध्ये पण एकच महत्त्वाचं मोठं कारण आहे, आणि जे बाकीचे 2 आहेत ते जर तुमचा कॉन्टेंट जर मित्रांनो 18 वर्ष किंवा 20 वर्षाच्या खालील मुलांसाठी असेल कॉन्टेंट, तर मित्रांनो निश्चितच तुमचे व्ह्यूज डाऊन झालेले असणार आहेत। आणि जर तुमचा कॉन्टेंट 20 वर्षाच्या वरील लोकांसाठी असेल तर तुमचं जर व्ह्यूज डाऊन झाले असेल तर फक्त एकच मेजर कारण आहे। तर मित्रांनो, एक जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत आणि IPL चालू आहे, आणि मित्रांनो IPL चालू असल्यामुळेच प्रत्येकजण जो आहे तो IPL बघत असतो, IPLच्या मॅचेस बघत असतो। तुम्ही जर संध्याकाळी व्हिडिओज टाकत असाल तर IPL संध्याकाळी असते, त्यामुळे बरेच लोक तुमच्या व्हिडिओ बघणारे जे लोक होते ते IPL बघण्यामध्ये गुंग असल्यामुळे तुमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन जरी आली तर ते नोटिफिकेशन वर ढकलतात आणि आहे अशी मॅच बघत बसतात। इथंच मित्रांनो तुमचा व्हिडिओचा जो आहे तो डाऊन होतोय, कारण तुम्हाला जे व्ह्यूज येत होतात रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत जे 4 तासात व्ह्यूज चांगले येत होते ते IPL बघत असल्यामुळे लोक तिथून पुढे तुमचे जे आहे ते व्ह्यूज येणारे होते 4 तासामध्ये, त्यातील समजा 1000 लोक तुम्हाला 4 तासात बघत होते तर तिथे 1000च्या जागी 700 ते 800 लोकच व्हिडिओ बघतायत, 200-300 लोक जे आहे ते व्हिडिओ तुमचा बघत नाहीत कारण ते IPL बघण्यामध्ये गुंग आहेत। आता मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की IPL मुळे व्ह्यूज डाऊन झालेले आहेत, आणि बरेच लोक काय करतात की बऱ्याच लोकांकडे 1.5 GB किंवा 2 GBचा डाटा असतो, तर ते जर IPL लवर असतील तर मित्रांनो ते डाटा राखून ठेवतात। भले ते व्हॉट्सअपचे मेसेज सुद्धा काही लोक बघत नाहीत कारण त्यांना संध्याकाळी मॅच बघायची असते पूर्णपणे, ठीक आहे, आणि मॅच जर बघायला जर अडथळा आला तर परत त्यांना एक्स्ट्रा रिचार्ज करावा लागतो डाटासाठी, त्यामुळे मित्रांनो ते डाटा वाचवून ठेवतात आणि ते व्हिडिओज बघत नाहीत। सो त्यामुळे तुमच्या यूट्यूब व्हिडिओचे व्ह्यूज आत्ता सध्या डाऊन आहेत। आणि मित्रांनो, आज किंवा ह्या वर्षीच नाही तर मी जेव्हापासून यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे, जेव्हा IPL चालू होते, एक वेळेस IPL जे आहे ते लॉकडाऊन ज्यावेळी होता त्यावेळी IPL जे आहे ते दिवाळी सीझनमध्ये IPL चालू केली होती, म्हणजे आय थिंक ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान IPL चालू होती। ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये देखील मित्रांनो त्यावेळी व्ह्यूज डाऊन झाले होते, लॉकडाऊन असून सर्वजण घरी असून देखील त्यावेळी मित्रांनो व्ह्यूज डाऊन झाले होते सगळ्यांचे, तर त्याचं मेजर रिझन होतं IPL। आता IPL ज्यावेळी येते त्यावेळी मित्रांनो निश्चितच सगळ्यांचे व्ह्यूज डाऊन होतात। सोबतच दुसरं एक कारण असं, तुमचा व्हिडिओ जर 20 वर्षाच्या खालील लोक बघत असतील तर मित्रांनो शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत, बट मित्रांनो शाळेला सुट्ट्या जरी लागल्या असतील तरी मुलं जे आहेत ते यात्रा वगैरे असल्यामुळे यात्रेच्या निमित्तामुळे तुमचे व्हिडिओज मित्रांनो बघत नाहीत, ठीक आहे, हे एक महत्त्वाचं कारण आहे। कारण बरेच लोक यात्रेमध्ये वगैरे फिरायला जातात रात्री, बरेच लोक मामाच्या गावाला जातात, मित्रांच्या गावाला जातात, त्यामुळे मित्रांनो रात्री ते बिझी असतात, त्यामुळे तुमचे व्हिडिओ रात्री पण बरेच लोक बघत नाहीत, किंवा रात्री जर तुम्ही लाईव्ह जात असाल तर लाईव्हचं वॉचिंग देखील रात्री डाऊन असतं। सो मित्रांनो, तुमचे जर व्ह्यूअर्स 20 वर्षापेक्षा खालील असतील तर तुमचे व्ह्यूज निश्चितच डाऊन झालेले असणार आहेत। आणि मित्रांनो, तिसरं जे रिझन आहे ते देखील सेम हेच आहे, लहान मुलं जर तुमचे व्हिडिओज बघत असतील 20 वर्षाच्या खालील तर मित्रांनो काय झालेलं आहे, बरेच लोकांकडे मोबाईल ज्यावेळी शाळा असते चालू त्यावेळी त्यांचे स्वतःचे मोबाईल नसतील तर ते पालकांच्या मोबाईलवरून स्टडी करत असतात आणि स्टडीसाठी मोबाईल घेतात आणि ते आपले व्हिडिओज बघत असतात। पण आता बघितलं तर उन्हाळ्यात सुट्ट्या असल्यामुळे त्यांना मोबाईल जास्त दिला जात नाही, ते फक्त आउटडोअर गेम्स वगैरे क्रिकेट वगैरे बाहेर खेळण्यासाठी पोहायला वगैरे जातात, त्यामुळे त्यांचा मोबाईलचा यूज जो आहे तो उन्हाळ्यात सुट्टीमध्ये थोडासा कमी झालेला असतो, त्यामुळे देखील तुमचे व्ह्यूज जे आहे ते डाऊन झालेले आहेत। आता मित्रांनो, हे 2-3 रिझन झाले, आणि यामुळे प्रत्येक वर्षी जे आहे ते उन्हाळ्यात सुट्टीत सगळ्यांची व्ह्यूज डाऊन असतात। पण आता मित्रांनो, हे डाऊन झालेले व्ह्यूज तुम्ही वाढवायचे कसे? आता जे डाऊन व्ह्यूज झालेत
हे वाढवण्यासाठी तुम्हाला एकतर काय करावं लागेल, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, मुलांना कसले व्हिडिओज बघायला इंटरेस्टेड असतील लोक तशा प्रकारचे व्हिडिओज बनवा. IPL सीझन आहे, तुमचे जर IPL रिलेटेड कॉन्टेंट कुठला असेल, समजा तुम्ही क्रिकेट इन्फॉर्मेशन देत असाल तर तुम्हाला बेस्ट आहे, तुम्हाला व्ह्यू चांगले येणारच आहेत. बट तुमचा अदर कुठला टॉपिक असेल तर तुम्ही त्याला IPL सोबत कशा प्रकारे रिलेट करू शकता याचा विचार करा, त्या रिलेटेड तुम्ही व्हिडिओज बनवा. जसं की मी माझ्या एका चॅनलवरती व्हिडिओ एडिटिंग शिकवतो, तर मी IPL क्रिकेट टीमचे व्हिडिओज कसे बनवायचे किंवा फेवरेट स्पोर्ट प्लेअरचे स्पोर्ट प्लेअर असतात क्रिकेटमधले त्यांचे व्हिडिओज कसे बनवायचे त्यावरती जर मी व्हिडिओज मित्रांनो बनवले तर निश्चितच मला चांगले व्ह्यूज येणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा कॉन्टेंट जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, आता तुमच्याकडे एक संधी आहे की तुम्हाला आता व्ह्यूज येत नाहीत, तर तुम्ही काय करायचं आहे, भविष्याचा विचार करून लॉंग फॉर्म कॉन्टेंट बनवायचे आहेत. कारण ज्यावेळी कुठलाही ट्रेंडिंगला टॉपिक नसतो त्यावेळी तुम्ही एव्हरग्रीन जास्तीत जास्त व्हिडिओज बनवले पाहिजेत. जसं की लॉंग टाईमसाठी ते व्हिडिओज 1 वर्ष 2 वर्ष तुम्हाला व्ह्यूज देऊ शकतील असे व्हिडिओज बनवा. कारण एव्हरग्रीन कॉन्टेंट जर तुम्ही बनवला असेल तर त्याला सुरुवातीला व्ह्यूज जरी आले नाहीत तरी मित्रांनो ज्यावेळी लोक जास्त सर्च करतील त्यावेळी तुम्हाला तिथून व्ह्यूज येऊ शकतात. सो आत्ताच तसे व्हिडिओज बनवा. कारण काही काळ असा असतो ज्यावेळी ट्रेंडिंग असतं आणि तुम्हाला चांगले व्ह्यूज येत असतात, त्यावेळी तुम्ही ट्रेंडिंगला ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यावरतीच व्हिडिओज बनवणं गरजेचं असतं. पण सध्या तुम्हाला व्ह्यूज येत नसतील तर तुम्ही पुढचा विचार करून जर व्हिडिओज बनवले लॉंग फॉर्म तर निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येईल. प्लस आता लग्नाचा वगैरे पण सीझन आहे तर त्याच्या रिलेटेड पण तुम्ही काही कॉन्टेंट बनवू शकत असला तरी देखील बनवू शकता. कारण आत्ता जर जे आहे ते कशा प्रकारचे व्हिडिओज चालतात तसे जर व्हिडिओज तुम्ही बनवले तर तुम्हाला चांगले व्ह्यूज येतील. ट्रेंडिंग टॉपिक पण पकडा आणि एव्हरग्रीन टॉपिक पण पकडून व्हिडिओज बनवा. भले हे जे आहे ते मागच्या 2-3 महिन्यापेक्षा आणि पुढच्या 2-3 महिन्यात येणार आहेत असे व्ह्यूज तुम्हाला ह्या महिन्यात नाहीच भेटणार. पण जर तुम्ही आत्ता जर व्ह्यूज येत नाहीत म्हणून यूट्यूबला क्विट केलं तर मित्रांनो तुम्हाला पुढं अजिबात चांगले व्ह्यूज येणार नाहीत. पण काही लोक काय करतात, व्ह्यूज येत नाहीत म्हणून एकाडेक दिवस गॅप टाकत आहेत. भले जे रेग्युलर व्हिडिओज टाकत होते ते गॅप टाकत आहेत. तर गॅप जर टाकला मित्रांनो तर तुम्हाला भविष्यात पण चांगले व्ह्यूज नाहीत येणार. सो जशी तुमची कन्सिस्टन्सी आहे तशीच ठेवा. व्ह्यूज भले कमी आले तरी तुम्हाला पुढच्या 2-3 महिन्यामध्ये चांगले व्ह्यूज यायला चालू होतील. जसे की सांगितलं IPL बंद होईल पुढच्या 2 महिन्यामध्ये. प्लस तुमचे शाळा कॉलेजेस चालू होतील. शाळा कॉलेजेस चालू झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये म्हणजे व्ह्यूअरच्या हातामध्ये मोबाईल येईल. सो आणि यात्रा वगैरे पण संपतील. त्यामुळे सगळं तुमचं जे आहे ते फ्री होईल. सगळे बघणारे व्ह्यूअर जे आहे ते फ्री होतील. आणि तुम्ही जर कॉन्टेंट बनवून ठेवले असेल तर ते व्ह्यूअर्स ज्यावेळी तुमचे व्हिडिओज बघतील त्यावेळी बरेच लोक जे इंटरेस्टेड असतील ते तुमचे मागचे व्हिडिओज पण बघतील. सो तुमचे जे व्ह्यूज डाऊन झालेले ते ऑन एन ॲव्हरेज नंतर भरून निघतीलच. सो आता तुम्ही कन्सिस्टन्सी काम करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरची प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.